एक राजा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सिंहासनावरती बसला. तो एवढ्या लहान वयात सिंहासनावरती बसला यामुळे काही कारण होतं. राजाचे वडील हे अकाली निधन पावले. त्याच्या पाठोपाठ राजाची आई ही सती गेली. राजाचा मोठा भाऊ हा सिंहासनावरती बसला, परंतु धाकट्या बहिणीचं अपहरण झालं. तिला सोडवायला गेल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला. मित्रांनो, ही फक्त कथा नाहीये, तर हा आपला इतिहास आहे. आणि तो 16 वर्षाचा राजा होता, राजा हर्षवर्धन. नमस्कार, मी शुभम पाठक आणि इन्फोवेद मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सम्राट हर्षवर्धन याच्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण वर्धन घराण्याबद्दल जाणून घेऊ. इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या शेवटी या वर्धन घराण्याची स्थापना ही प्रभाकर वर्धन यांनी केली होती. याला पुष्यभूती घराणं असं देखील म्हणलं जातं. प्रभाकर वर्धन यांनी हुणांचा पराभव केला होता. त्यांची आक्रमणं ही परतवून लावली होती आणि वर्धन घराण्याची राजधानी होती थानेश्वर, जो की आजचा हरियाणाचा काही भाग आहे. सम्राट हर्षवर्धनचा जन्म हा इसवी सन 590च्या सुमारास झाला. हर्षवर्धनचं लहानपण हे इतर राजपुत्रांप्रमाणे सुखकर आणि आनंदीमय गेलं, परंतु वयाच्या 16व्या वर्षी विपरीत घटनांची मालिका त्याच्या आयुष्यात सुरू झाली. वडिलांचं अकाली निधन झालं. वडिलांच्या पाठोपाठ आई सती गेली. मोठा भाऊ राजवर्धन याच्यावरती संपूर्ण राज्याची जबाबदारी येऊन पडली. काही काळ उत्तम गेला, परंतु पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना घडली. सम्राट हर्षवर्धनची धाकटी बहीण राजश्री हिचा विवाह कनौजचा राजा ग्रहवर्मन याच्याशी झाला. काही काळ उत्तम गेला, परंतु मालवाचा राजा देवगुप्त याने कनौजवर आक्रमण केलं आणि ग्रहवर्मन याचा खून करून राजश्रीचं अपहरण केलं आणि तिला कैद केलं. यात त्याला साथ दिली होती बंगालचा राजा शशांक याने. राजवर्धन, हर्षवर्धनचा मोठा भाऊ, या घटनेने विचलित झाला. त्याने देवगुप्तावरती आक्रमण केलं, त्याचा पराभव केला, पण मात्र शशांकने धोक्याने राजवर्धनचा खून केला. या घटनेतून हर्षवर्धनला लवकर सावरता आलं नाही आणि त्यातच त्याच्यावरती संपूर्ण राज्याची जबाबदारी येऊन पडली. राजा हर्षवर्धन हा इसवी सन 606 मध्ये सत्तेवरती आला. राज्याभिषेकाच्या वेळेस त्याने प्रमुख 2 शपथा घेतल्या. एक, बहिणीचा शोध, आणि दुसरा, आपला भाऊ राजवर्धन याचा बदला. बहिणीचा शोध घेण्यासाठी हर्षवर्धनने जंगजंग पछाडलं. देवगुप्तच्या कैदेतून राजश्री हे केव्हाच सुटून गेली होती, परंतु ती विंध्यच्या जंगलात भटकत होती. बरेच दिवस हर्षवर्धनला तिचा थांग पत्ता नव्हता, परंतु गुप्तहेराच्या जाळ्यातून तिचा शेवटी पत्ता मिळाला आणि तिला शोधण्यात आलं. सुखरूप परत राज्यात आणण्यात आलं. हर्षवर्धनने शशांकवरती अनेक स्वाऱ्या केल्या. त्याची सत्ता खिळखिळ केली, परंतु हर्षवर्धनला शशांकला मारण्यात यश आलं नाही. 637 मध्ये शशांक हा मेला, परंतु हर्षवर्धनच्या हातून तो मेला नाही. पुढे शशांक मेल्यानंतर हर्षवर्धनने बंगालमध्ये त्याची सत्ता प्रबळ केली. कनौजचा राजा ग्रहवर्मन हा मेल्याने तिथे दुसरा कोणी वारस नव्हता, राजा नव्हता. तिथल्या जनतेच्या आग्रहाखातर हर्षवर्धनने तिथे देखील आपली सत्ता बळकट केली. काही दिवसानंतर हर्षवर्धनने आपली राजधानी थानेश्वरवरून कनौजला हलवली. पुढे हर्षवर्धनने पंजाब, हरियाणा, बंगाल, आसाम, ओडिसा या भागांवरती आपली सत्ता मजबूत केली. खाली तो दक्षिणेकडे जातच होता, परंतु नर्मदा नदीच्या इथे चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हर्षवर्धनचा पराभव केला आणि हर्षवर्धनचा प्रभाव हा उत्तरेपुरता मर्यादित राहिला. सम्राट हर्षवर्धन हा केवळ साम्राज्य विस्तारक राजा नव्हता, तर त्याने अनेक जनहिताची कामं केली होती. रस्ते बांधणे असतील, झाडे लावणे असतील, किंवा राज्यात सर्वांना मोफत शैक्षणिक किंवा वैद्यकीय सेवा असतील, या त्याने दिल्या होत्या. नालंदा विद्यापीठाला त्याने सर्वात मोठी देणगी दिली होती. त्याच्याच काळात नालंदा विद्यापीठ हे सर्वात उच्च शिखरावरती होतं. अनेक लोक हे बाहेरून नालंदा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि त्यापैकीच एक होता चीनी प्रवासी व्हेनसांग. व्हेनसांग हा भारतात इसवी सन 630 मध्ये आला. तो साधारण भारतात 12 ते 14 वर्ष राहिला. त्याने राजा हर्षवर्धन याचा कार्यकाळ फार जवळून पाहिला, राज्यकारभार फार जवळून पाहिला. त्याने हर्षवर्धन राजाच्या राज्यकारभाराच्या नोंदी त्याच्या प्रवास वर्णनात लिहिलेल्या आहेत. राजा हर्षवर्धन याच्या इतिहासाचे 2 प्रमुख स्रोत आहेत. एक, समकालीन लेखक किंवा त्याच्या दरबारातील लेखक बाणभट्ट, आणि दुसरा चीनी प्रवासी व्हेनसांग. साधारण इसवी सन 630 मध्येच हर्षवर्धन राजा याने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. 643 मध्ये त्याने सर्वात मोठी बौद्ध धर्मसभा आयोजित केली होती, ज्यामध्ये चीनी प्रवासी व्हेनसांग सुद्धा सहभागी होता.
हर्षवर्धन राजाने विवाह केला नाही किंवा त्या संदर्भातले कोणतेही पुरावे आपल्याला इतिहासात उपलब्ध नाहीत. हर्षवर्धन राजा हा अविवाहितच राहिला. राज्यकारभार, साम्राज्य विस्तार, जनहिताची कामं, दानधर्म यातच त्याचं संपूर्ण आयुष्य निघून गेलं. हर्षवर्धन राजा हा वर्धन घराण्याचा शेवटचा राजा होता आणि तो पराक्रमी शेवटचा राजा होता. त्यानंतर वर्धन घराण्याची सत्ता संपुष्टात आली. मित्रांनो, हर्षवर्धन राजाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा इन्फोवेदला आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.